4 तारखेला आम्ही आंदोलन केलंय। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर आम्ही कचरा फेक आंदोलन केलंय। कारण असं आहे की आम्ही वारंवार तक्रारी अर्ज केलाय, सीओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवलेत की वाड्यात किती कचरा जमा झाला बघा, पण यांचे एसआय आणि यांचे जे मुकादमे ते काम करत नाही, फक्त हाजरी लावून हे बाहेर रिक्षा चालवतात अशी आम्हाला माहिती भेटली। आम्ही पकडलं पण आहे। आणि ज्यावेळी गणेश देशमुख साहेब मुख्याधिकारी आले होते त्यांनी सुद्धा एक मोहीम छेडली होती आणि त्यांनी 18 लोकांना निलंबित सुद्धा केलं होतं। त्यांनी सुद्धा पकडले होते। मी उद्यावर होतो की शिवनगर वार्ड क्रमांक 28 तिथे तुम्ही बघितलं तर की मी स्वतः खर्चाने तिथे एक चौक बांधलाय, सुशोभीकरण केलंय आणि त्या सुशोभीकरणात केलं म्हणून नगर परिषदेने मला सर्टिफिकेट पण दिलंय की तुम्ही मला सर्टिफिकेट देणं गरजेचं नव्हतं, पण तरी पण या लोकांनी दिलंय। मी स्वतःचे पैसे खर्च केले। आता लुधियाना कंपनीच्या समोर 100 मीटरवर शास्त्री हिंदी स्कूल आहे, तिथे पण एवढा कचरा स्वतः हे लोक फेकून जातात, बाहेरचा कचरा तिथे आणताना फेकून जातात। मी वारंवार तक्रारी देऊन थकलोय, म्हणून आज मी हे केलं की बाबा वाड्यातल्या लोकांना घेऊन मी ते नगर परिषदेबाहेर कचरा टाकलाय। ते चॉकलेट आहे। आता मी बघू, आता आम्हाला पण डायबिटीज झाली आहे। सीओ साहेबांनी एसआय लोकांना बोलवलं होतं, आरोग्य अधिकाऱ्यांना बोलवलं होतं की बाबा काय ते बघा प्रकरण। साहेब बोलले की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आम्ही ते कचरा उचलतो। मला साहेब कचरा उचलणं हे बघ नाही, कचरा 100% क्लिअर झाला पाहिजे। साहेब मला बोलतो साहेब आम्ही आता साहेब मला बोलतात की आमचा ठेकेदार आहे तो फक्त आमच्याकडे 20 गाड्या आहेत आणि टेंडरमध्ये लिहिलं 57 गाड्या। साहेब आम्हाला ठेकेदार कोण आहे काय आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही। आम्हाला पण माहिती आहे शक्तिमानत गंगाधर आहे, हे आम्हाला कळतं कोण आहे काय नाही। नगर परिषद बाहेर कचरा टाकलाय, मुख्याधिकारी दालनात कचरा टाकू मग।